हरिः ओम् श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमो नमः। सर्वात अगोदर गणपती चौरंगावर त्या ठिकाणी मांडून घेणे, चौरंगाच्या वरती त्या ठिकाणी तांदूळाने स्वस्तिक काढणे, गणपतीच्या उजव्या हाताला गव्हाचा किंवा तांदूळाचा एक कळस मांडावा, त्या कळसामध्ये 1 रुपया, सुपारी, विड्याची 5 पानं आणि 1 नारळ असं स्वस्तिक काढून तो कळस त्या ठिकाणी मांडून ठेवणे. गणपतीच्या समोर गुळ खोबरं असेल किंवा फळं असतील हे विड्याच्या पानावर त्या ठिकाणी ठेवावे आणि त्याच्यानंतर उदबत्ती, दिवा हे लावून त्या ठिकाणी गणपतीच्या स्थापनेला आता त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर कपाळी गंध लावावा. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः. आचम्य प्राणानायम्यः 3 वेळा पाणी प्यावं. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः. गोविंदेते हस्तो प्रक्षाल्य. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. हरये नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः. उजव्या हातामध्ये पाणी धरून ठेवावं. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता दैवी गायत्री छंदाः सर्वेषां प्राणायामे विनियोगः. पाणी सोडून द्यावं, प्राणायाम करावा. गायत्री मंत्राचा 3 वेळा जप करावा. ओम भुः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरमः. बसल्या बसल्या आता आई वडिलांना, सद्गुरूंना, कुलदेवतेला नमस्कार करावा. ओम मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. हातामध्ये अक्षदा धराव्या. हरिः ओम निर्विघ्नतामस्तु. समोकश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकाः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे वाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटैश्चैव विघ्नतः सञ्जायते. शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्. आवेसिद्धार्थसिद्ध्यर्थं पूजितो यशराश्रेः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति श्याममङ्गलम्. येषां हृदयस्ति भगवान् मङ्गलायतनं हरे तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्द्यवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीबीजो भूतृध्रुवाणि तिरुमतिरमव. सर्वेष्वारम्भकारेषु त्रयश्रीभुवनेश्वरः देवादिशन्दनः सिद्धिं ब्रह्मेशा जनार्दनः. विनायकं गुरुं भानो ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्याद सर्वकार्यार्थसिद्धये. गणपतीला अक्षता वाहून द्याव्या. 11 वेळा नमस्कार करावा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. लक्ष्मीनारायणाभ्यं नमः. उमामहेश्वराभ्यं नमः. वाणीहरिगर्भाभ्यं नमः. सचीपुरन्दराभ्यं नमः. माता पितृचरणकमलेभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्म प्रधान देवताः सिद्धिबुद्धि सहित महागणपती सांग सुपरिवार देवताभ्यो नमो नमः. आता उजव्या हातामध्ये पाणी, अक्षत आणि फूल
हे त्या ठिकाणी हातामध्ये धरून ठेवावं. हरिः ओम विष्णोर्विष्णोर्विष्णोः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञयाः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणाः द्वितीये परार्थे श्रीश्वेतद्वाराः कल्पे वैवस्वाष्टादशके कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे श्रीमद्गोदावर्याः तपत्यायां शालिवांशिकेः बौद्धावतारे अस्मिन् वर्तमानेः शार्वरीनाम संवत्सरेः दक्षिणायनेः वर्षा ऋतोः मासानामासि उत्तरमासेः शुभेः भाद्रपदमासेः शुभेः शुक्लपक्षेः अद्याय च चतुर्थ्यायां शुभ पुण्यतिथोः अद्यं वासराः वासरस्तुः मन्दवासरेः हस्तनक्षत्रेः साध्ययोगेः वणिजकर्णेः ओम तथा च सिंहराशिस्थिते सूर्येः कन्याराशिस्थिते श्रीचन्द्रेः धनुराशिगुरोः शेषेषु ग्रहेषु यथा इतं राशिस्थानानुस्थितेषु सत्सु एवं ग्रह गुणविशेषेण विशिष्टायां वेलायां शुभ पुण्यतिथो आदौ यजमानस्य गोत्र नाम उच्चारः. आपल्या गोत्राचा उच्चार करावा. स्वतःचं नाव घ्यावं. यजमानाः शर्मणाः सह कुटुंबाः सह परिवाराः अहम परिवाराचं सर्वांचं नाव घ्यावं. म्हणावं आता मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सह कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य प्राप्ति पूर्वक मम गृहे सदैव सुख शांती समृद्धी ऐश्वर्य प्राप्ति पूर्वक प्रतिवार्षिक विहित अंगभूतम सिद्धि रिद्धि देवता अनुकूलता महागणपति सांग सपरिवार देवता सदैव कृपाछत्र कृपा आशीर्वाद प्राप्ति हेतवे अद्य शुभदिने यथा भक्ति यथाशक्ति यथामिलित उपचार द्रव्यैः पार्थिव गणपति देवता आवाहन स्थापन पूजन अहम करीसे. सरळ हाताने ताम्हणामध्ये पाणी सोडून द्या. परत हातामध्ये पाणी घ्या. ओम पूगे फलस्य महागणपति देवतानां पंचोपचारैः पूजनम् तथा च वरुण देवतानां पूजनं च करीसेः. पाणी सोडून द्यावं. देवांना नमस्कार करावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. जमिनीवरच्या तांब्याला 5 ठिकाणी गंध लावावा. तिच्यामध्ये एक गंध अक्षत फूल त्या ठिकाणी ठेवायचं आणि उजवा हात त्या तांब्यावर ठेवायचा. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् संधिनीं कुरोः. जमिनीवरच्या तांब्याला जे फूल वाहिलं असेल त्या फुलाने सर्वीकडे आपल्या अंगावर पूजेच्या सर्व साहित्यावर त्या ठिकाणी पाणी शिंपडायचं आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवाह यस्मरेत पुंडरीकाक्षान् सभायाभ्यन्तरान् शुचेः सर्वान् शुचेः भो शुचेः पूजा द्रव्याणि स्व आत्मानंच प्रोक्षयेतोः. एक गंधाक्षत फुल घ्यायचं. त्याच्यावर ते हळदी कुंकू वाहा आणि ते फुल आता हातामध्ये धरून ठेवावं. ओर्हे ओम आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नवृतं मर्त्यञ्च हिरण्ययेन सविता रथेन देवो जाति भुवनानि पश्यन्नः
ते फूल वरती सूर्याला दाखवा आणि खाली ठेवून द्या. ओम सवित्रो सूर्यनारायण देवताभ्यो नमो नमः. गंधाक्षिरुष्पये संपूज्य सूर्याची प्रार्थना करावी. जपा कुसुम संकाशम काश्यपे यन्महादिते तमोरेश्वर पापघ्नं प्रणतोस्मी दिवाकरम. प्रार्थना पूर्वक नमस्कारान करोमी. परत एक फुल घ्यावं. हळदी कुंकू अक्षता त्या फुलावर वाहाव्या. दीप पूजनम. चंद्रमा मनसो जातचक्षोः सूर्यो अजायत क्षोत्राद्वाजश्च प्राणश्च मुखा दग्निरजायत. समईला किंवा दिव्याला ते गंधाक्षत फूल त्या ठिकाणी वाहून द्या. दिव्याची प्रार्थना करावी. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्ते. तैलदीपाय नमः. घृतदीपाय नमः. गंधाग्रुष्पये संपूज्य कर्मभूमी पूजनम. परत एक गंधाक्षत फूल हातामध्ये धरून ठेवावं. हळदी कुंकू वाहावं तिच्यावर. ओम स्योना पृथिवीनो भवान अक्षरा निवेशनी जच्छानः शर्मस प्रथाः. ते फूल खाली जमिनीला वाहावं. जमिनीचा नमस्कार करावा. समुद्रवसने देवे पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्य पादस्पर्शं शमसमेः. आधारभूमे नमः. गंधाग्रुष्पये संपूज्य ते फुल वाहून द्या. नमस्कार करावा. प्रार्थना पूर्वक नमस्कारान समर्पयामि. परत एक गंधाक्षत फुल घ्यावं. आपल्या आसनाखाली ठेवावं. पृथ्वी त्वयार्था लोका देवी त्वां विष्णाधृतः त्वंचधारभां देवे पवित्रं कुरुचासनम्. कुर्मासनाय नमः. विमलासनाय नमः. गंधाग्रुष्पये संपूज्य शंख घंटिका पूजनम. शंख घंटिकेला स्वच्छ धुवून घ्या. पंचामृताने त्या ठिकाणी स्नान घाला. स्वच्छ धुवून पुसून गणपतीच्या उजव्या हाताला घंटी येईल आणि गणपतीच्या डाव्या हाताला त्या ठिकाणी शंख ठेवावा. हरे ओम आगमनार्थं देवानां गमनार्थं रक्षता पूर्वे घंटारवंत्रत्र देवता आह्लादकारकम्. पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. शंखाला आणि घंटिकेला गंध लावावा. शंखाला एक तुळशीपत्र वाहावं. शंखामध्ये ओम असं म्हणून त्या ठिकाणी एक चमचाभर पळीभर त्या ठिकाणी पाणी टाकावं शंखामध्ये. घंटीला सुद्धा एक फूल वाहावं. दोघांना नमस्कार करावा. शंख घंटिका देवताभ्यो नमो नमः. गंधाग्रुष्पये प्रार्थना पूर्वक नमस्कारये संपूज्य. हातामध्ये आता पाणी घ्यावं. अनेन यथाशक्ती पूजनाख्येन कर्मणाः सवितृ सूर्यनारायण देवताः तत्तद्देवताः शंख घंटिकौ प्रियतान्नमः. ओम पूगी फलस्य महागणपती देवतानां पंचोपचारेः पूजनम्. गणपतीच्या समोर आपण एक विडा सुपारी ठेवली आहे. त्या विडा सुपारीला गंध अक्षत हळद कुंकू एक लाल फुल असेल लाल फुल आणि दुर्वा असतील तर दुर्वा त्या ठिकाणी वाहून त्याची पूजा करायची आहे. हरे ओम गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे प्रियानान्त्वा प्रियपतिगुं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासे गर्भधम्मः. गंगणपते नमो नमः. पूगी फलस्य महागणपति देवताभ्यो नमो नमः. गंधाग्रुष्पये संपूज्य नमस्कार करावा. ओम नमस्कारान् समर्पयामि. 2 वेळा ताटलीमध्ये पाणी सोडावं. धूपं समर्पयामि. दीपं दर्शयामि. धूपदीपांतरेण नैवेद्यम. साखर असेल किंवा गुळ खोबरं असेल त्याला त्या ठिकाणी त्या विडा सुपारी समोर पाणी फिरवावं. त्याचा नैवेद्य दाखवावा. शर्करा खड्डकाद्यानि ददिक्षेर घृतानि च आहारं भुक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. 5 वेळाला विडा सुपारीला नमस्कार करावा. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा
परब्रह्मणे नमो नमः नैवेद्यं निवेदयामि। नैवेद्यांतरेण 2 वेळा ताटलीमध्ये पाणी सोडावं। उत्तरापोषणां समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। दोघी बोटांनी त्या ठिकाणी गणपती सुपारीवर त्या ठिकाणी गंध शिंपडावा सुपारीवर। ओम करोद्वर्तनार्थे चंदन समर्पयामि। सुटे पैसे ओले करून ठेवून द्यावे। ओम क्रेताया पूजाया सद्गुण्यार्थे द्रव्य दक्षिणान अर्पयामि। फलं तांबूलां समर्पयामि। हातामध्ये अक्षदा आणि फुलं धरावे। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। पूगीफलस्य महागणपति देवताभ्यो नमो नमः। मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। ओम प्रार्थेत प्रार्थना करावी देवाचे। विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। हे प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। उजव्या हातामध्ये पाणी धरावं। हस्ते हे जलमादाय अनयाः पूजयाः पूगीफलस्य महागणपति पंचोपचार पूजनाख्येन कर्मणाः गणपती देवताः पाणी सोडून द्यायचं। प्रियंतान्नमः। आता ह्या ठिकाणी गणपतीच्या उजव्या साईडला जो गव्हाचा किंवा तांदूळाचा कळस मांडला असेल त्या कळसामध्ये विडा सुपारी 5 पानं लावून त्या ठिकाणी 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं त्या कळसामध्ये त्या ठिकाणी टाकायचं आहे। ओम हिरण्यगर्भाः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत स्वदाधार पृथिवीन्द्यामुते मां कस्मै देवाय हविखा विधेमः। त्याच्यावर नारळ ठेवावं। पूर्णाद्दर्वे परापतसो पूर्णा पुनरापतावस्नेव विक्रहेणावाह एकामूर्जग्गो शतक्रतोः अस्मिन् वरुणाय सांगाय सुपरिवाराय नमो नमः। त्या नारळाच्या वरती अक्षदा वाहाव्या। वरुणाय नमो नमः आवाहयामि स्थापयामि। हे त्या कळसाला 5 ठिकाणी गंध लावावा। ओला गंध लावावा खालून वरते। ओम पूर्वे हे ऋग्वेदाय नमः दक्षिणे हे यजुर्वेदाय नमः पश्चिमे हे सामवेदाय नमः उत्तरे हे अथर्ववेदाय नमः अपांवती वं वरुणाय नमो नमः। चंदनं समर्पयामि। चंदनस्योपरि हे परत अक्षदा वरती कळसावरती वाहाव्या। चंदनस्योपरि हे अक्षदान समर्पयामि। 1 पांढरं फूल 1 बेलाचं पान आणि दुर्वा हे कळसाच्या वरती वाहावं। ओम वरुणवारुण्यै नमो नमः समिच्चै नमो नमः। सर्वोपचारार्थे गंधावृष्पैः संपूज्य। हळदी कुंकू वाहावं कळसाच्या वरती। हरिद्रा पीतवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी हरिद्रेण चतुर्देव मतशान्ते प्रयाश्च मे। हे 2 वेळा ताटलीमध्ये पाणी सोडावं। धूपं घ्रापयामि दीपं दर्शयामि धूपदीपांतरेण नैवेद्यं। एखादं फळ असेल त्या फळाला त्या ठिकाणी पाणी फिरवावं। ओम फलहार नैवेद्य निवेदयामि। 5 वेळा नमस्कार करावा। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा परब्रह्मणे नमो नमः। नैवेद्यं निवेदयामि। नैवेद्यांतरेण 3 वेळा पाणी सोडावं। उत्तरापोषणां समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। करोद्वर्तनार्थे चंदनं गंध शिंपडून द्यावा कळसावरती। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। सुटे पैसे असतील ओले करून त्या कळसाच्या जवळ ठेवावे। मुखवासार्थे वेडा पुगी फलतांबूल हिरण्य गर्भ दक्षिणान अर्पयामि।
फलम तांबूलं समर्पयामि. हातामध्ये फुलं आणि अक्षता धराव्या. ओम इमं वर्णस्रधी हवमद्याच मृडय त्वामवसुराचकेः कलशे वरुणाय नमो नमः. मंत्र पुष्पांजली समर्पयामि. कळसाला दोघे हात लावावे. कळसाची प्रार्थना करावी. गंगे चैमने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् संधिनीं कुरोः. कलशे वरुणाय नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान करोमि. नमस्कार करावा. एक वेळा तामनामध्ये पाणी सोडावा. अनयाः पूजयाः रेतथा च वरुण सांग सपरिवार देवताः. पाणी सोडून द्यायचं. प्रियंता नमः. अथः मुख्य गणपती देवतानां प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः. हातामध्ये पाणी धरावं. आता मुख्य गणपतीची पूजा करावी. आता त्याच्या अगोदर हातात पाणी घ्यावं. ओम अस्य श्रेः तथा च अस्यां म्हणावं. अस्यां आणि तो पार्थिव महागणपती मूर्तीनां निर्माण काल समये अग्नि प्रतपन ताडन अवघातादि दोष परिहार पूर्वक देवकला सान्निध्यर्थम अग्न्यु उत्तारण पूर्वक प्राण प्रतिष्ठा अहम करीसे. हे पाणी सोडून द्यावं. ओम प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः. त्या मूर्तीला थोडं थोडं पंचामृत शिंपडावं. पंचामृत शिंपडताना एखादी दुर्वा घ्या किंवा एखादं फुल घ्या. लाईटली त्या ठिकाणी थोडं थोडं पंचामृत त्या ठिकाणी शिंपडायचं आहे गणपतीवर. ओम प्राणदा अपानदा व्यानदा वर्चोदा वरिवोदाः अन्यास्ते अस्मत्तपन्तु हेतयाः पावको अस्मभ्यगोम शिवो भवः. हातामध्ये पाणी धरावं. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्रा ऋषयः ऋगयजोः समहन्दासे परापरां शक्ति आं बीजां ह्रीं शक्तिं क्रों कीलकम् आसां पात्रस्य मूर्तीनां प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः. पाणी सोडून द्यावं. ओम प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः. आपला स्वतःचा हात आपण आपल्या हृदयाला लावायचा. आपला डावा हात आपण आपल्या हृदयाला लावायचा आणि आपला उजवा हात मूर्तीच्या हृदयाला त्या ठिकाणी लावायचा आहे. मूर्तीच्या हृदयाला आपला उजवा हात लावायचा आणि आपल्या स्वतःच्या हृदयाला त्या ठिकाणी आपला डावा हात त्या ठिकाणी लावायचा आहे. ओम आं ह्रीं क्रोम यम लम बम ह्लम शंसः ह्रीं आं ह्रीं क्रोम आसां पात्र मूर्तीनां प्राणाय प्राणाः जीवा यस्थिताः सर्वेन्द्रियाणि वाङ्मनोचक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पादपैवस्थानि अहेवागतं सुरंतिष्ठन्तु स्वाहा. नेत्रोन्मीलनम्. गणपतीच्या मूर्तीला दुर्वांनी थोडं त्या ठिकाणी तूप लावावं. गणपतीच्या दोघी डोळ्यांना एक दुर्वा घ्या आणि त्या दुर्वाने त्या ठिकाणी तूप लावायचं आहे. वृत्रस्यासे कान्हेन तदक्षुर्दा आसे चक्षुरम मे देहि. एक फुल घ्यावं. गंधामध्ये अक्षतामध्ये बुडवा आणि ते गणपतीच्या पायाला त्या ठिकाणी वाहून द्या. ओम गंधादी पंचोपचारान् दत्त्वा बालभोगार्थे पंचामृत नैवेद्य निवेदयामि. पंचामृत नैवेद्याला त्या ठिकाणी पाणी फिरवायचं आहे. पंचामृताला ओम पंचामृत नैवेद्य निवेदयामि. परत आपण आपला डावा हात आपण आपल्या हृदयाला लावायचा. उजवा हात आपण मूर्तीच्या हृदयाला त्या ठिकाणी लावायचा आहे आणि मनामध्ये 15 वेळा ओम ओम ओम
ओम असं त्या ठिकाणी 15 वेळा त्या ठिकाणी म्हणायचं आहे. झाल्यानंतर दोघंही हात त्या ठिकाणी काढून घ्यावे. ओंकारबिंद संयुक्त नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. गर्भाधानादि 15 संस्काराः संपन्न सुसंपन्न मह. गणपतीला अक्षदा वहाव्या. ओम गंगणपते नमो नमः. एकवै प्रतिष्ठानाम यज्ञो तत्रैतेन यज्ञेन यजन्ते सर्वमेव प्रतिष्ठितं भवति हि. आवाहयामि स्थापयामि. हे अक्षदा मूर्तीला वाहून द्याव्यात. आता दुर्वांनी गणपतीच्या अंगावर थोडं थोडं पाणी शिंपडावं. पाद्य समर्पणम् एतावानस्य महिमातो जायांश्च पूरुकाः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्य मृतं दिवे. पादयोः पाद्यान् समर्पयामि. हस्तयोः अर्घ्यं मह. चमच्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा आणि एक फूल त्या ठिकाणी ठेवायचं चमच्यामध्ये. आणि दुर्वांनी ते पाणी गणपतीच्या अंगावर त्या ठिकाणी शिंपडायचं आहे. ते पाणी त्या ठिकाणी गणपतीच्या अंगावर थोडं शिंपडल्यानंतर परत एक वेळा शुद्ध पाणी त्या ठिकाणी शिंपडायचं आहे दुर्वांनीच. ओम शुद्धोदक स्नानं शुद्ध आचमनीयां समर्पयामि. आता थोडंसं पंचामृत त्या ठिकाणी शिंपडायचं आहे. ओम ओरक्ष मे सुंद्रेताच मे पयश्च मे रसच मे घृतंच मे मधुच मे सगधिच मे सपेदश्च मे क्रेगिच मे वृट्टिच मे दैत्रंच म उद्भिद्यंच मे जदनेन कल्पन्तामः. पयादिक पंचामृत स्नानं समर्पयामि. परत एक वेळा त्या ठिकाणी शुद्ध पाणी शिंपडावं. शुद्धोदक स्नानं शुद्ध आचमनीयां समर्पयामि. तत्रैव सुगंधित स्नानं सुगंधित अत्तर गणपतीवर त्या ठिकाणी शिंपडायचं आहे. ओम त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षे यमामृतातः. सुगंधित द्रव्य स्नानं समर्पयामि. परत एक वेळा शुद्ध पाणी शिंपडावा. शुद्धोदक स्नानं शुद्ध आचमनीयां समर्पयामि. गणपतीला एक गंधाक्षत फूल, दुर्वा असतील दुर्वा त्या ठिकाणी वहाव्या. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. सकल पूजाः परिपूर्णार्थे देवां गंधाग्रुष्पयेः संपूज्यः. गणपतीच्या समोर एखादी खारीक असेल त्या ठिकाणी खारीक ठेवावी किंवा गुळ खोबरं असेल तर गुळ खोबरं त्या ठिकाणी ठेवावं. त्या गणपतीच्या समोर नैवेद्य ठेवल्यावर त्याला पाणी फिरवावं. आहारं भुक्षभोज्यंच नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. नमस्कार करावा 5 वेळा. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, परब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. नैवेद्यांतरेण उत्तरापोषणं 3 वेळा पाणी सोडावा. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. गंध घ्यावा. गणपतीच्या पायाजवळ थोडंसं शिंपडून द्यावा. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. सुटे पैसे ओले करून गणपतीजवळ ठेवावे. ओम मुखवासार्थे वेडापुगी फलतांबूल हिरण्य गर्भ दक्षिणान् अर्पयामि. फलं तांबूलान् समर्पयामि. हातामध्ये अक्षदा आणि फुलं धरावे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्. महागणपती देवताभ्यो नमो नमः. मंत्र पुष्पांजलीं समर्पयामि. हातामध्ये पाणी धरावं. अनेन पंचामृत पूर्व आराधनेन कृतपूजनेन श्रीमन्महागणपती देवताः पाणी सोडून द्यायचं. प्रियंतान्नमः. गणपतीला जे फुल वाहिलं असेल त्या फुलाचा सुगंध घ्यावा. आपल्या कपाळी लावा आणि उत्तर दिशेला त्या ठिकाणी ठेवून द्या. उत्तरे निर्वाल्य विसृज्य. परत एक गंधाक्षत फुल घ्या आणि गणपतीच्या पायाला त्या ठिकाणी वाहून द्या.
अभिषेकार्थे गंधागृष्पयेः संपूज्यः। आता या ठिकाणी गणपतीचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्ष याचा त्या ठिकाणी पाठ करावा आणि पाठ चालू असताना दुर्वांनी किंवा फुलाने त्या ठिकाणी गणपतीवर पाणी शिंपडत राहावं। मनामध्ये श्री गणेशाय नमः असा जप जरी केला तरी त्या ठिकाणी चालतो। हरे ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं दत्तमसि त्वमेव केवलं करतासि त्वमेव केवलं धरतासि त्वमेव केवलं हरतासि त्वमेव सर्वं खल्विरंहासि त्वं साक्षादात्मासि नित्यं रेतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अवोक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्ध्वातात अवाधरातात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात तं वाङ्मयस्तं चिन्मयः तमान्मयस्तं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं तत्त्वभूजायते सर्वं जगदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदं तैलेमिषति सर्वं जगदं तैवर्तेते त्वं भूमिरापो नलो निलो नभः तं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं वस्तात्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रास्तं इन्द्रास्तं अग्नेस्तं वायोस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः सुरं गणादिं पुरुश्चार्य वर्णाद्यस्तरन्त्रम् अनुस्वारः परतलः अर्धेन्द्रसुतं तारेन्द्रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं दकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपम् बिन्दुरुत्तरूपम् नादः सन्ध्यानां सद्गुणसहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकऋषिः निश्चुद्गायत्री छन्दाः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धायुक्ताङ्गं रक्तपुष्पै सुपूजितं भक्तानुकम्पनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायितु नित्यं स योगी योगिनान्वरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमथपते नमस्ते अस्तु लम्बोदराय गणन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः। घंटी वाजवावी आता। ओम सहना भवतो सहना मुनुक्तो सवेवं करवावहे तेजस्विनावधेतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। गणपति बाप्पा मोर्या मंगलमूर्ति मोर्या गजानन भगवान की जय। अमृताभिषेकोस्तोः अमृताभिषेक स्नानानंतरेण परत थोडं शुद्ध पाणी शिंपडावा। शुद्धोदक स्नान शुद्ध आचमनिया समर्पयामि। मूर्तीला आता स्वच्छ त्या ठिकाणी पुसून घ्या। मूर्ती स्वच्छ झाल्यानंतर गणपतीला त्या ठिकाणी आता नवीन वस्त्र आणि नवीन जानवं त्या ठिकाणी गणपतीला घालायचं आहे। जानवं घालताना गणपतीच्या डाव्या खांद्यावर त्या ठिकाणी जानवं आलं पाहिजे आणि उजवीकडे त्या ठिकाणी खाली सोडून द्यावं गणपतीला जानव्याला। ओम जीवाश्वासाः परविहितागासौ श्रियान् भवति जायमानाः चन्धेरासः कवय उन्नयन्ते स्वाध्यो मनसाः देवयन्ताः। जानवं घातल्यानंतर गणपतीच्या गळ्यामध्ये एखादं वस्त्र असेल शेला असेल तो गणपतीला त्या ठिकाणी गळ्यामध्ये दोघही गळ्यामध्ये त्या ठिकाणी टाकायचा आहे। ओम जीवाश्वासाः परवेदागासौ श्रियान् भवति जायमानाः तन्धेरासः कवय उन्नयन्ते
स्वाध्यो मनसाः देवयंताः. एक वेळा ताम्हनामध्ये पाणी सोडून द्यावं. वस्त्रांते यज्ञोपवीतांते आचमणीयां समर्पयामि. गणपतीला छानपैकी ओला गंध त्या ठिकाणी लावायचा गणपतीला. त्वांगंधर्वा अखनस्त्वामीन्द्रस्त्वां बृहस्पतिः त्वामुखधे सोमो राजा विद्वान्नक्ष्मादमुच्यतः. श्रीमन्महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे चंदनान् समर्पयामि. गणपतीला आता अक्षदा वाहाव्या. अक्षन्नमी मदन्तय्यभप्रिया अदोखत हस्तोखत स्वभानभो विप्रानविष्टया मतिजोजान् विन्द्रते हरिः. श्रीमन्महागणाधिपतये नमः. सर्वाभरणार्थे अलंकरणार्थे अक्षदान समर्पयामि. अक्षदा वाहून द्याव्या. ओम. एक लाल फुल वाहावं गणपतीला. फुलांचा हार असेल तर फुलांचा हार वाहावा गणपतीला. ओम. ओखधीः प्रतिमो यद्वां पुष्पावतेः प्रसोबरेः अश्वा इव सजिज्वरिर्भेरुधाः पार इष्णवाः. कालोद्भव पुष्पं समर्पयामि. पुष्पमालिकां समर्पयामि. गणपतीच्या डोक्यावर त्या ठिकाणी दुर्वा ठेवाव्या. ओम. कांडात कांडात प्ररोहन्ते परुखः परुकस्परे एवानो दूर्वे प्रतन सहस्रेन शतेन च. गणपतीला दुर्वांच्या बरोबर शमीपत्र असेल शमीपत्र वाहावं. एक बेलाचं पान असेल तर बेलाचं पान सुद्धा त्या ठिकाणी गणपतीला वाहायचं आहे. ओम. शमीपत्र बेलवदळपत्र तथा च दुर्वांकुरान गणपते नमो नमः समर्पयामि. गणपतीच्या डोक्यावर हळद कुंकू शेंदूर असेल शेंदूर आणि गुलाल त्या ठिकाणी वाहायचा आहे गणपतीला. ओम. अहिरेव भोगैः पर्जेति बाहुंजाया हेतें परिबाधमानः अस्तग्नो विश्वावयुनानि विद्वान् पुमान् पुमाग्गुं सम्परिपातु विश्वताः. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. नानापरिमलमाङ्गलिक द्रव्यान् समर्पयामि. प्रत्यक्ष धूपः. गणपतीला धूप असेल धूप ओवाळावा किंवा उदबत्ती असेल तर उदबत्ती त्या ठिकाणी ओवाळावी गणपतीला. वनस्पतेरसुद्भूतो गंधाद्यो गंधोत्तमाः आगृह्य सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. धूपं घ्रापयामि. आता दिवा ओवाळावा. ओम. चंद्रमः मनसो जातचक्षुः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत. दीपं दर्शयामि. धूपदीपांतरेण नैवेद्यम. गणपतीच्या समोर आपण जो काही नैवेद्य केला असेल मोदक असेल मोदक खिरापत असेल खिरापत हा नैवेद्य त्या ठिकाणी गणपतीच्या समोर त्या ठिकाणी दाखवावा आणि त्या नैवेद्याला पाणी फिरवावं. ओम. नाभ्या आसीदंतरिक्षगो शीर्ष्णोद्योः समवर्धत पद्भ्यां भूमिर्दिशाः क्षोत्रात् तथा लोकान् अकल्पयन्नः नैवेद्यं निवेदयामि. गणपतीकडे त्या ठिकाणी जेवणाचा नैवेद्याचा आग्रह करावा गणपतीकडे. ओम. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा परब्रह्मणे नमो नमः नैवेद्यं निवेदयामि. 3 वेळा ताटलीमध्ये पाणी सोडावं. उत्तरापोषणां समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चंदन. दोघी हाताने त्या ठिकाणी गंध शिंपडावा गणपतीवर. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. सुटे पैसे ओले करून गणपतीजवळ ठेवावे. मुखसुवासार्थे वेडा पुगी फलतांबूल हिरण्य गर्भदक्षिणान अर्पयामि. गणपतीच्या समोर एखादं फळ असेल त्या फळावर थोडंसं पाणी टाकावं.
ओम इदं फलं मया देव स्थापितं वृतस्तव तेन मे सफला प्राप्तेर्भवेत जन्मनि जन्मनेः फलं श्रीफलं नारिकेलफलं ऋतुफलं समर्पयामि तथा च मंत्राक्षरामः हातामध्ये अक्षता धराव्या. ओम नमो गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यो नमो नमः. गणपतीच्या पायाजवळ अक्षता फुलं हे वाहून द्यावे. मंत्र पुष्पांजलीं समर्पयामि. एक नारळ आणलं असेल ते नारळ हातामध्ये धरावं. त्या नारळावर एक गंध अक्षत फूल त्या ठिकाणी ठेवायचं आहे नारळावरती. ओम विशेष आर्घ्यम रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्तानां भयंकर त्राता भव भवार्णवात् द्वैमातुरा सिंधो शान्मातुरग्रव प्रभो वरदत्वां वरं देहि वांछितं वांछितार्थतोः. म्हणायचं आहे आता. अनेन सफल अर्घ्य प्रदानेन फलदोस्तु सदा ममः. ते नारळ आपल्या कपाळी लावा. आपल्या मनोकामना गणपती बाप्पाला त्या ठिकाणी सांगा. सांगितल्यानंतर गणपतीच्या पायाला स्पर्श करा आणि गणपतीच्या बाजूला गणपतीच्या उजव्या हाताला त्या ठिकाणी ते नारळ ठेवून द्यायचं आहे. ओम इदं विशेष आर्घ्यां समर्पयामि. गणपतीची आता प्रार्थना करावी. प्रारंभे विनती करू गणपती विद्यादया सागरा अदन्यान तव हरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय दाने. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती गजानन भगवान की जय. हातामध्ये पाणी धरावं. अनयाः पूजयाः सिद्धी बुद्धी सहित महागणपती सांग सपरिवार. पाणी सोडून द्यायचं. प्रियंता नमः. चला आता आरतीची तयारी करा. निरांजन लावून घ्या. निरांजनच्या बाजूला कापूर त्या ठिकाणी काढून ठेवावा. आणि ह्या ठिकाणी आता तुम्हाला एक आरती, दोन आरत्या, चार आरत्या ज्या काही म्हणायच्या असतील त्याच्याबरोबर घालिंग लोटांगण आणि मंत्रपुष्पांजली हे त्या ठिकाणी आपण म्हणावा. आणि सर्वात शेवटी गणपतीचं भजन घेऊन गणपतीचा जय जयकार त्या ठिकाणी सर्वांनी करायचा आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. माझं नाव मी भूषण प्रकाश जोशी, राहणार त्या ठिकाणी जळगाव खानदेश. मी गुरुजी आहे. माझा मोबाईल नंबर आहे 98 230 52 730. धन्यवाद.